शहर उत्तरचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ शेळकी येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सभा पार पडली। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळकी येथे पार पडली। व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणामधून विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता टीकास्त्र केले। गेल्या 20 वर्षांपासून सर्व काही आहे तसेच आहे, कोणतीही सुधारणा झाली नाही। जो माणूस सकाळी जाऊन सही करतो, दुपारी कॅन्टीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो, अशा माणसाला 5 वर्षे निवडून देणार का? कधी डोळे उघडून हद्दवाढ बघितलं नाही, सोयी सुविधा बघितल्या नाहीत, लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही, अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता केली। त्यामुळे आता महेश कोठे यांना निवडून द्या आणि विकासाची तुतारी वाजवा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले। प्रणितीताई जगडते तुम्ही बघताना ते कोणाला घाबरत नाही आणि तुम्ही प्रणितीताईला निवडून दिले तर ती प्रणिती आता खासदार झाली। आता त्यांच्या इथं हाताखाली इथं काम करणारे पॉवरफुल लोक असल्याशिवाय महाराष्ट्राच्या असेंब्लीमधली कामं होणार नाहीत। म्हणून कोठेंना निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे। मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही आपले प्रश्न सोडून घेण्याकरता, दैनंदिन काम करण्याकरता म्हणून महेश कोठेंना निवडून द्याल याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही। येणाऱ्या 20 तारखेला महेश कोठेंचं चिन्ह आहे तुतारी। तर ती तुतारी महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये वाजवण्याकरता म्हणून त्यांना पाठवूया आणि विजय तिथं लावूया, अशा प्रकारची प्रार्थना मी करतो। यावेळी चाकोते, सुरेश पाटील, मनोहर सपाटे, नागेश वल्याळ, उदयशंकर चाकोते, भारती इप्पलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।